आता चाललेलो आहे शुक्राचार्याला. आटपाडी, करगणी, हिवताड, गोमेवाडी करत शुक्राचार्याच्या गावामध्ये पोहोचलोय आपण. तर चला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. शुक्राचार्याला पोहोचलेलो आहोत आपण. हा रोड जातो धबधब्याकडे, पायवाड. डोंगर, दोन्ही साईडने डोंगर आणि मधून वाट आहे सुंदर अशी. तर इथलाच व्हिडिओ आपला 1 कोटी लोकांना पाहिलेला आहे. 10 मिलियन. शुक्राचार्य. खूप छान वातावरण आहे. तुम्ही जर आसपास कुठे असेल तर नक्की एकदा शुक्राचार्याला भेट द्या. तर आपण आता पोहोचलेलोच आहोत. तर गाडी लावूया आणि मस्त जाऊया एन्जॉय करत पायऱ्या चढत. शुक्राचार्याच्या इथं आपण पोहोचलोय. गाडी इथं पार्क केली आणि इथं बघा पार्किंगसाठी छान अशी सोय केलेली आहे. आणि तुम्हाला पायऱ्या दाखवतो. इथून आहेत पायऱ्या. वाव, मोर. आता काय म्हणत होय, आता काय म्हणत होते माहिती, साडीला बघून इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी पुरी. खूप मस्त. आता काय करा, गेल्या वर्षी व्हायरल गेलेला जे पॉइंट आहे ना ते मला दाखवायचं. आता तुम्ही कुठे आहे, तुम्हीच मला वर चढवलेलं. तिथं भरपूर असे पर्यटन लोक येतात तिथं. हे बघा मस्त असं लोकेशन आहे. खूप आयुर्वेदिक झाडं आहेत ह्या डोंगरावरती. डोंगरची महिना तर इथं भरपूर प्रमाणात असते ना. आणि गेल्याच वर्षी ते एक नवीन धबधब्याचा शोध लागलाय, पण ती खूप लांब आहे. हे बघा मस्त दोन्ही साईडचं. नाही बाळा, पाय वाट आहे दगडी. खूप 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 मस्त आहे. पप्पा महाग पडले, हात पकडा त्याचा. पप्पाचा लाडून पप्पा कसे डुलत डुलत यायला लागलेत. वाव. रविवार असल्यामुळे ना शाळेचे विद्यार्थी भरपूर प्रमाणात आहेत. अर्ध्या वाटेपर्यंत गाडी आणू शकतोय आपण. 4 व्हीलर, 2 व्हीलर. हे बघा नवीन केलं इथं. तर ती हेच जागा आहे. हे बघा इथून मी अशी वर गेलते. ते दगड हे आपला 10 मिलियनला गेलेला व्हिडिओ आहे. हाय, उद्याच्या व्हिडिओत बघा तुम्ही दिसता. हाँ, चढ़ा चढ़ा. ट्रॅकिंग जा रहा है बच्चा. ट्रॅकिंग आईची कॉपी करायची नाही. हाँ नको वर, बस झालं. बस तिथं ओम नमः शिवाय कर. हाय. फोटो काढू दे. थांब चोळी आहे. पोटाशी चढून बसलेत वरती. होय ओम नमः शिवाय. सम्राट, सम्राट बघ. आस्कर
हे बघा व्ह्यू. कुरापती कशी जाऊन बसलेत वरती. या बघा सुंदर असं व्ह्यू आहे. शुक्राचार्याचा डोंगर आणि भरपूर असे पर्यटक येत आहेत. तर ते आम्ही डोंगरावरती चढलोय. हे बघा भरपूर अशी नदी आहे रविवार असल्यामुळं. आणि बघा माझे पिल्ले कसे बसलेत मस्तपैकी. आई पिल्ल्या पप्पा त्याला नकोच वाटते उठायला. इतकं डोंगर आवडले. डोंगरावरती ट्रेकिंग आवडते बर का. बस बस राजा उतर खाली. शाजी राजे उतरा तुम्ही खाली. चलो सम्राट बाबा खाली गेलेले. तुमचे पुत्र घेऊन खाली उतरा. पुत्र पप्पांचे पुत्र उतरा. हळू हळू लेकर माझे आहेत. मागून बाय खाली. उतर उतर खाली. हळू हळू. हाय भरपूर अशी गर्दी. सुंदर असा व्ह्यू. नाही जात नाही जात. धडपडा तर बघा त्याचा तो. एनर्जी तो देखो. नाही बघ ना चढता येईना पण चढायचंच आहे त्याला. बघ ना तो गुडघ्याला लागते तरी सुद्धा जिद्दी किती आहे. पडल पडल. अरे खुश बेबी खुश. बेबी खुश. माय चिमणी खुश. हे बघा छान अशा सिमेंटच्या पायऱ्या आहेत. अगदी मंदिर जवळ आले. थकला. खूप छान सुंदर मंदिर. आम्ही पोहोचलोय मंदिरापाशी. व्हिडिओ बनवत बनवत फोटोशूट करत करत. पळा पळा पळा. चला असं उभा राहा. फोटो चाललेले. चला आता आम्ही कुठं आलेलो आहे. खाली बची. गेल्या वर्षी पण आम्ही इथं फोटो आणि व्हिडिओ बनवले होते. जा वर जाव दगडावर. हा दादाला जाऊ दे. दादाला घालो. ए वर काय बघ. वर वर. हो फायनली आपण शुक्राचार्यापाशी पोहोचलोय. शुक्राचार्य या ठिकाणी पोहोचलो तर भरपूर अशी गर्दी होती. आणि रविवारचा दिवस असल्यामुळं शाळेच्या पण सहल आलेल्या होत्या. मग इथं आम्ही
नारळ फुलं ते सगळं घेतलं आणि दर्शनाच्या लाईनला थांबलो. तर खूप मोठी दर्शनाची लाईन होती आणि आहोंच्या ओळखीचं कोणीतरी इथं भेटलं, तर आहो त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही लाईनला जाऊन थांबलो. तर अर्धा पाऊण तासानंतर आमचा दर्शनासाठी नंबर लागला. तर हेच आहे मेन मंदिर. याच्या पलीकडे एक छोटीशी मेन गुहा आहे. तर तिथं शुक्राचार्य महाराज तपस्येसाठी बसले होते असं म्हणतात इथले लोक. आणि इथं बघा इतकी वानरं आहेत ना इथं, आणि त्यांना भरपूर असं लोक खायला ते देत होती. आणि ह्या झाडावरून त्या झाडावर टुणूक टुणूक मस्त अशा उड्या मारत होती. तर खूप छान इथलं मंदिर आहे. आणि वातावरण तर इतकं डोंगरात असल्यामुळं तर वरून आणि खालून अशा दोन्हीकडून ह्या मंदिरात आपण येऊ शकतो. खालून ही पायऱ्या चढत जायच्या आणि वरून ही खाली उतरायचं आहे. एक कोळा मार्गी आहे आणि एक आटपाडीहून जो ही उतड मार्गी जातो, असे 2 रोड आहेत ह्या मंदिराला. आणि ही गुफा आहे. आणि ह्या वर्षी यांनी हे गुफा हे सगळं बाहेर मोठे दगड लावून बंद केलेत, म्हणजे आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून. आणि इथं 2 ते 3 महादेवाच्या मोठ्या मोठ्या पिंड आहेत. तर खाली दर्शन घेतल्यानंतर इथं गायमुख आहे आणि उजव्या साईडला 2-3 पायऱ्या चढून गेलं की दत्त महाराजाची मूर्ती आहे. आणि वर ही खूप छान असं वाटतं. तर गेल्या वर्षी एवढं इथं म्हणजे सुधारणा नव्हती, तर 1 वर्षामध्ये बांधकाम वगैरे खूप छान त्याने डेव्हलप केलेलं आहे. जिकडं जाईन तिकडं ना खूप छान असं बांधकाम आणि त्यांनी अँगल ते लावून छान केलंय, सुरक्षित आणि एकदम स्वच्छता पण आहे चांगल्या प्रकारे. एक वाट खाली फिरून झालं, दर्शन ते झालं. आता मी इथं जेवायला बसलोय. तर गेल्या वर्षी आम्ही इथं खाली बसून ब्लॉक टाकलेत ना, तिथं जेवण केलेलं. पण यावर्षी वरती बांधकाम झालंय, तिकडं आम्ही जेवण केलं. आणि त्यानंतर हे राहिलं होतं बघायचं. समर्थ म्हणलं मम्मी चल, तर इथं यांची देवपूजा आहे दररोजची. आणि इथं बघा दत्त महाराजाची मूर्ती आहे. वरती त्यांनी अशी छोटीशी गुहा आहे, त्याच्यामध्येच बसवलेली आहे. आणि छान असं पुढे बसण्यासाठी केलेलं आहे, भरपूर अशी जागा. तर खूप छान असं वाटलं इथं गेल्यानंतर. ही माझी 4थी वेळ होती आणि समर्थ 2-3 वेळा या ठिकाणी आलेला आहे. शाळेच्या ट्रिप हे भरपूर इथं येतात. आणि सांगली आटपाडीमधील हे खूप फेमस असं देवस्थान आहे. माझं नवीन लग्न झाल्यानंतर मी 2016 मध्ये इथं पहिल्यांदा गेले होते. दत्त महाराजांची मूर्ती आणि वरून असं दिसतं बघा, खूप छान असं डोंगरामध्ये. वाढत आहे. आता 2 वाजलेत. गर्दी बघा, गर्दी
दर्शन झालं, छान असं जेवण झालं. आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलाय डोंगर उतरायचा. थांबत थांबत लाडू खुल्ला. अरे बापरे, उड्या मारतात. आई आई तो खूप खुश आहे, सगळ्यात जास्त खुश झालाय सम्राट. शाळेच्या सहली ट्रिप आली यात्रा झाले, शाळेची ट्रिप. लाडू तर काय उतरायचं नावच घेणार डोंगरावरून खाली. उतरा चला. ती पोटात असताना मी ट्रॅकिंग होकत होते ना, तर ती वरच जायचे म्हणते. जा वर, जा चढ. तो कसा खुश होतोय बाय, याला काय करावं. त्यानं चढते बघा किल्ले लवकरच. वरती आमची कशी मोठी सहल ठरलेली असते, मुक्कामची असते किंवा एक दिवसाची मोठी, आणि एक अशी पुरी सहल. कसं करावं याला. दणका पळाली की अहो. पप्पा काय करणार नाही. धरा धरा मागून धरा. तिथला गुंडी कुठे ठेवलंय. आता खरेदी केली ना, मग का तुमचं पाय दुखायला लागले. उतरणारे लोक तेवढेच आहेत, वर चढ जाणारे तेवढेच आहेत. हे माझं व्हायरल गेलेलं ठिकाण. 2-3 तास कसे गेले समजलं नाही. खूप छान, पोरांनी खूप एन्जॉय केलं. दर्शन पण छान झालं. आणि मेन म्हणजे पाऊस आला नाही. पावसासाठी जायचं का कॅन्सल करायचं चाललं होतं घरून निघताना, पण खूप चांगलं दर्शन झालं. जेवण पण झालं, पोट भरून केलं. पोरंही खुश, आई पण खुश. येते वेळेस इकडून उतरतोय मी. आले आले. हा ऐकताना आम्ही पायऱ्या चढलेलं. येते वेळेस आम्ही रोड, सिमेंटचा जी रोड केले गाड्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत, तिथून आम्ही चालत चाललोय. वरून लोक वरती चाललेत, इकडून आम्ही खाली चाललोय. कारण पायऱ्या खूप हार्ड आहेत चढायला. जाम खुश आहे पोरं. लो आम्ही खाली पायथ्याला. गाड्याच गाड्या आहेत तिथं. मज्जा तर बघायची, मज्जा फुल एन्जॉय. पडतय पडतय, समोर समोर त्याला उभा घेऊन ये खाली. हा चला उतरलं. काही विचारू नका, खुशीचा आता पता. शेवटच्या क्षणापर्यंत एन्जॉय चालू आहे त्यांचं. निघालो आम्ही रिटर्न घराकडे. खूप अशी गर्दी आहे. चाललोय गुलबर्ग धबधब्याकडे, जे शुक्राचार्य गेल्या वर्षी व्हायरल झाला होता ना, तो धबधबा पाहण्यासाठी. तर चला तुम्हालाही दाखवते की धबधबा कसा आहे. चारी बाजूने मस्त असा डोंगर आहे. चला
चाललोय आपण शुक्राचार्याच्या धबधब्याकडे. समू कसं वाटतंय? हॅप्पी? माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. हळू चल, हळू हळू. हां गुफा आहे, चलो. ट्रेकिंग आवाज येतोय. मग बाप रे, जंगल. वाघ येत, वाघ येते वाघ. मैं तो थक गई रे बाबा. आला आला, आवाज येतोय. खूप अवघड आहे वाट, पण अनुभव घेतला धबधब्याचं, कसं ट्रेकिंग कशी असते वगैरे. मला कधी माहितीच नव्हतं ट्रेकिंग कशी असते ते. असू दे ना, पायात पाणी आले का? थोडे पोरं मोठे झाले की हेच करायचं आपल्याला, ट्रेकिंगच. सम्राट वर जायचे म्हणतोय, वर. आयो काही तर शेळ्या आहे त्या एवढ्या आतमध्ये. होय, असल्या डोंगरात गाड्या जात असतील लावायला तर तुमच्या. पण लांडगं फेंडगं आलं तरी तर अवघडच आहे डोंगरात. हळू हळू. जंगलाच्या मधोमध्ये हळू समर्थ. बजरंगबली. ए रुको जरा. नाही पोचायचंय. पाण्याचं इतकं भारी, गारगार पाणी, खूप भारी. हळू समा. आता पाणी आलंय, फक्त माहिती वाट धावते. आता पाण्याने तोंड दाखवलंय, धबधबा आता ह्याच्यातनं जायचं रे. चला चला. हो, थोडंसं गार पाण्याने हातपाय तोंड धुतलं. पाणी आलं का? फायनली आम्ही धबधब्यापाशी पोहोचलोय. वाव, कसं वाटतंय? वर जाऊ नको रे. वर काय समुद्रात पहिल्यांदा एवढं डोंगर चढते एका धबधब्यासाठी.
पोचलो धबधब्यापाशी. वाव, धबधब्याच्या वाटेला जाताना बत्ती गुल, पण नाही म्हणला हाच धबधबा बघायचाच. हळू चला का सरचेल. थोडासा अवघड रोड आहे, पण एक्सप्लोर करायचाच आहे. कुठे गेले आमचे छोटे ब्लॉगर. आता ना ह्या धबधब्यापाशी मानदेशी ब्लॉगर भेटलेले, पण लक्षातच आलं नाही बोलण्याच्या नादात की एक क्लिप घ्यायला पाहिजे होतं. एक क्लिप घ्यायला पाहिजे होती, कारण गेल्या वर्षी त्यांच्या व्हायरल व्हिडिओला मीच कमेंट केली होती की ते लेडीज जाऊ शकतात का. त्याने ओळखले लगेच. त्यांनी मला ओळखलं. मला हे खूप हे वाटलं. शूटिंग करायला गेली ना ते लगेच. हा, ती प्री वेडिंगची शूटिंगला गेले धबधब्यावर. खूप अवघड आहे. पुढे थोडंच राहिलं होतं, 150-200 मीटर राहिले म्हणत होते, पण आम्ही आलो वापस. कारण मी साडीवर, सोबत सम्राट, समर्थ आणि पावसाचं वातावरण झालंय. तर परत कधी तर आपण नक्की शेवटपर्यंत जाऊया. खूप अवघड आहे. ये बाळा ये. धबधब्याला जायचं माहित असतं ना, मी ड्रेस घालून आली असते. धबधब्याला जायचं माहित असतं, ड्रेसवर आली असते. खूप छान असं आमचं दर्शन झालं. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. डोंगर तर एवढे मोठे मोठे आहेत ना इकडं. डोंगर हळू असं मार. बजरंगबली. ए रुको जरा. नाही पोचायचंय. पाण्याचं इतकं भारी गारगार पाणी, खूप भारी. हा फायनली आम्ही धबधब्यापाशी पोहोचलोय. वाव, कसं वाटतंय. हळू असं मार. आता पाणी आलंय, फक्त माहिती वाट दावते. आता पाण्याने तोंड दाखवलंय धबधबा. आता ह्याच्यातले जायची